छत्रपती संभाजीनगर या नगरामध्ये असलेली नामांकित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारी एक महिला लेक्चरर जी अचानक राजीनामा देते आणि त्यानंतर थेट 6 महिने एका 5 स्टार हॉटेलमध्ये राहते आणि ह्या 6 महिन्याच्या टाइम पिरियड मध्ये तिच्या अकाउंटवर एका अफगाणिस्तानच्या व्यक्तीकडून 32 लाख रुपये ट्रान्सफर झालेले असतात. नेमकी कोण आहे ही महिला? खरंच आपली भारतीय नागरिक का टेररिस्ट? नमस्कार, मी मृदुला नारळे आणि तुम्ही बघताय न्यूज डॉट्स. ही महिला कोण? हिच्या अकाउंट मध्ये 32 लाख कुठून आले आणि ही इतक्या वर्ष छत्रपती संभाजीनगर मध्ये काय करत होती? या व्हिडिओतून आपण या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती घेऊया. ही जी महिला आहे हिचं नाव कल्पना भागवत म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. ही 45 वर्षाची महिला जिचं नाव कल्पना भागवत म्हणून आपल्या समोर आलेलं आहे. ही महिला जी आहे ही छत्रपती संभाजीनगर मध्ये गेले कित्येक वर्ष राहत होती आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून होती. अचानक ती त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाती आणि तिचं रेझिग्नेशन लेटर देते आणि कारण सांगती की तिला कोणता गव्हर्नमेंट जॉब मिळालेला आहे IAS चा. ते अपॉइंटमेंट लेटर दाखवती ती आणि तिथून रेझिग्नेशन घेते आणि त्यानंतर ती हॉटेल अँबॅसेडर ह्या नावाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये थेट 6 महिने राहते. त्या 6 महिन्यामध्ये त्या हॉटेलमध्ये ती अशा पद्धतीने राहते की त्या हॉटेलमधले जे हाऊसकीपिंग वाले आहेत, जे रूम क्लीनर्स आहेत, त्यांना सुद्धा तिच्या रूम मध्ये येणं अलाउड नव्हतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीची गोपनीय माहिती जी आहे ही पोलिसांपर्यंत पोहोचली, त्यावेळेस त्यांनी या महिलेबद्दल इन डिटेल जाणून घ्यायचं ट्राय केलं. आणि ज्या वेळेस ह्या गोष्टी पुढे पुढे सरकल्या तेव्हा त्यांना कळालं ही जी कल्पना भागवत आहे ही 6 महिने, जे त्या 6 महिने ती अचानक गायब होती. सगळ्यांना वाटलं की तिच्याकडे अपॉइंटमेंट लेटर आहे तर ती आता IAS च्या पदवीला वगैरे आहे म्हणून. पण त्या 6 महिन्यामध्ये तिच्या अकाउंटमध्ये एका अफगाणिस्तानच्या व्यक्तीकडून 32 लाख रुपये ट्रान्सफर झाले. कशासाठी काय? आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक ह्या 32 लाखाच्या जोरावरच किंवा याच्या बळावरती ह्या 5 स्टार हॉटेलमध्ये डिरेक्ट 6 महिने राहील आणि त्या हॉटेलमध्ये राहताना सुद्धा एकही हाऊसकीपिंग तिच्या रूम मध्ये आलेली तिला चालत नव्हती. जेव्हा या गोष्टीची माहिती घेतली त्यावेळेस त्या 6 महिन्यामध्ये एवढंच नाही तर ती मिझोरम आणि सिक्कीम अशा ठिकाणी म्हणजे बॉर्डरच्या ठिकाणीही ती जाऊन आली. त्यावेळेस आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ती दुसऱ्या राज्याचे काही पॉलिटिशियन्स पण आहेत त्यांच्याही कनेक्ट मध्ये होती. जेव्हा या गोष्टीचा डाऊट आला त्यावेळेस पोलिसांनी पहिले तर गोपनीय पद्धतीने तिची सगळी जांच केली आणि त्यानंतर जेव्हा ते हॉटेलमध्ये पोहोचले त्यावेळेस पहिला प्रश्न तर जे आहे ते हॉटेलवरच निर्माण झालेला आहे. कारण की जर एखादी व्यक्ती 6 महिन्यापूर्वी तुमच्याकडे एक ID दाखवती आणि त्या बळावरती थेट 6 महिने राहतीये आणि त्या 6 महिन्यामध्ये तुमचा एकही एम्प्लॉई तिच्या रूम मध्ये कसा नाही गेलेला त्या क्लिनिंगसाठी, मग त्यावेळेसच हॉटेलवाल्यांना डाऊट आला पाहिजे होता, परंतु त्यांनी या गोष्टीवर लक्ष का नाही दिलं. आणि ज्यावेळेस पोलीस तिथं गेले आणि तिच्या रूमची छानबीण केली त्यावेळेस तिची रूम पहिली गोष्ट तर खूप घाणेरड्या पद्धतीत होती, कारण की 6 महिन्यापासून तिथं कोणतीही साफसफाई झाली नव्हती. आणि जेव्हा त्यांनी काही गोष्टीची म्हणजे तिथं छानबीण केली, काही तिच्या बॅग्स पाहिल्या, तिच्या वस्तू पाहिल्या, त्यामध्ये तिच्या एक डॉक्युमेंट सापडलं ज्यामध्ये फेक अपॉइंटमेंट लेटर होतं IAS म्हणून आणि त्या फेक अपॉइंटमेंट लेटरवर तिने रेझिग्नेशन दिलं. आणि ज्यावेळेस तिची म्हणजे तिची बसून तिच्या गोष्टीवर इन्व्हेस्टिगेशन करण्यात आली त्यावेळेस कळालं की ज्या 32 लाख रुपये ज्या अफगाणिस्तानच्या व्यक्तीकडून तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले होते तो व्यक्ती मूळचा अफगाणिस्तानचा नसून तो पाकिस्तानचा आहे. काही कारणास्तव त्याची जी म्हणजे फॅमिली आहे ती अफगाणिस्तानमध्ये शिफ्ट झालेली आहे. आणि त्यानंतर ही जी महिला आहे कल्पना, ही ज्या दुसऱ्या काही पॉलिटिशियन्सच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये होती त्याचे कारण असे होते की ती त्या व्यक्तीचा आणि त्याचा जो परिवार आहे अफगाणिस्तान मधला त्यांना इंडियन व्हिसा मिळावा ह्या सगळ्याच्या म्हणजे त्या तडाजोडीमध्ये होती. आणि त्यानंतर जेव्हा तिथे सिक्कीम मध्ये गेली किंवा मिझोरमला ती जाऊन आलेली मेन बॉर्डर एरियात, त्यामध्ये असा पोलिसांना आणि ATS ला असा डाऊट आहे की तिने तिकडचे काही गोपनीय पद्धतीने फोटो कोणाला पाठवलेले आहेत का, कारण की तिच्या ह्याच्यातून काही मेल पण म्हणजे ज्याच्यावर संशय घेऊ शकतो असे मेल सुद्धा तिच्या फोन मधून मिळालेले आहेत आणि काही फोटो जे दुसऱ्या देशातील लोकांना मदत करू शकतील टेररिझम आपल्या भारतामध्ये ठेवण्यासाठी. अशा बरेच प्रश्नचिन्ह. आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजे जे काही ते FIR मध्ये सांगतायत त्यावेळेस त्यांनी सांगितलं इन्व्हेस्टिगेशन मध्ये तिने फक्त हवेत उत्तर दिलेले आहे, अजून कोणताही
ठोस पुरावा किंवा एक ठोस बयान आपण ज्या गोष्टीला म्हणतो ते तिनं अजूनही दिलेलं नाहीये. त्याची इन्व्हेस्टिगेशन अजूनही पोलीस करतात. परंतु अशा महिलेचा किंवा अशा व्यक्तीचा जे आपल्या भारतामध्ये राहता याचा कुठे ना कुठे आपल्या भारताला खूप जास्त प्रमाणात धोका आहे. आता या गोष्टीची पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ही कल्पना भागवत म्हणून ही जी लेक्चरर किंवा जे कोणी आहे, अजून तर ती नेमकी कोण आहे हे अजून पण ही कोणाला माहित नाहीये, पण तिची इन्व्हेस्टिगेशन आता पुढची चालू आहे. आता खरंच ती भारताची नागरिक आहे का, खरंच हे जे टेररिझम आपल्या भारतामध्ये चालू आहे तिथं कुठे तिचं कनेक्ट आहे का, हे आता शोध तर पोलीस घेतात. त्यावर तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळे.